ते आपण या ठिकाणी आता भरतोय। चांदवडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसासह गारपीट देखील झाली आणि त्यामुळे वराडी, डोणगाव, निमोण, दुगाव या परिसरातील काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांद्याचं अतोनात नुकसान झालंय। तर अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील भेंडी उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडलाय। भेंडीची कळी गळणं, बुरशी, चिकट्या, करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। हंगाम चालू झाल्यापासून जे वातावरण खराब आहे आणि आता तर 2 दिवस सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुद्धा पडतो, त्याच्यामुळे पूर्ण भेंडीचं नुकसान झालेले, ही कळीगळ वगैरे झालेली। आणि आता आम्ही जे बियाणं महागडीचं लावलेले, खतं औषधं फवारण्या झालेल्या आहेत आमच्या, त्याचं पैसे सुद्धा आम्हाला निघणार नाही। शासनाकडनं काहीतरी आम्हाला थोडीफार मदत मिळावी ही आशा आहे आमची। सांगली जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आणि किलोला फक्त 25 ते 30 रुपये इतका कमी दर मिळत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक देखील संकटात सापडलेत। प्रतिवर्षाच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत। मार्च महिन्यात तरी भाव वाढतील अशी आशा होती, मात्र आता देखील निराशाच झाली आहे। गेल्या 3 वर्षापासून रेटच्या संदर्भात म्हणाल तर कोविडपेक्षाही बेकार अवस्था तर चालू आहे। रेट नाही, व्यापारी नाहीत आणि मिळेल त्या भावाने द्राक्षाची लूट चालू आहे आणि विकल्याशिवाय पर्याय नाही। एवढं मोठं संकट येऊन शेतकऱ्यावर ठेपलेलं आहे। जे आम्ही 5 वर्षापूर्वी 60, 70 ते 80 रुपये केजी प्रमाणे विकलेली द्राक्षे आता आम्हाला ती 30 रुपये केजी प्रमाणे विकावी लागत आहेत। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचा फायदा हा जिल्हावासियांना होऊ लागलेला आहे आणि धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी नेरला उपसा सिंचन योजनेतून हे जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांना मिळणार आहे आणि त्यामुळे 116 गावातील 28,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। धान उत्पादक जिल्हा अशी भंडारा जिल्ह्याची ओळख आहे। या जिल्ह्यात पावसाळी तसंच उन्हाळी धान लागवड केली जाते। सिंचनाची सुविधा असलेले शेतकरीच उन्हाळ्यात धानाची लागवड करत होते, पण आता गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यावर नेरला उपसा सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही धान लागवडीसाठी पाणी उपलब्ध झालंय। हे पहिली वेळ आहे की आपण उन्हाळी पिकासाठी नेरला उपसा सिंचनचे पाणी देत आहोत। या सिंचन क्षेत्रामध्ये जवळपास 28,000 क्षेत्र हा एक कॉम्पॅक्ट आहे की 28,000 क्षेत्राला आपण नेरला उपसा सिंचनाच्या माध्यमातून पाणी देऊ शकतो। तब्बल 7 वर्षांनंतर नेरला योजनेचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलंय। भंडारा जिल्ह्यातील 32 गावांना या पाण्याचा लाभ झालेला असून 8,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलंय। नेरला उपसा सिंचन चालू झाल्यामुळं आम्हाला उन्हाळी धानाला बहुत फायदा मिळाला आहे आणि पहिले आम्ही एकच फसल घेत होतो, आता डबल फसल धानाची घेत आहोत। कास्तकाराची प्रगती सुधारेल आणि फसल सुद्धा वाढेल। सुरुवातीला 1 एरी धान फक्त बारिशमध्ये, त्याच्यानंतर काहीच नाही। आता सिंचनाची सोय झाल्यामुळे आता डबल फसल, त्या कारणाने प्रगती सुधारेल आता कास्तकाराची। नेरला उपसा सिंचन योजनेतील 12 पैकी केवळ 3 पंप प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आले आहेत, तर पुढच्या वर्षी ही योजना पूर्ण क्षमतेनं चालवण्यात येणार आहे। त्यामुळे पुढच्या वर्षापासून तब्बल 116 गावातील 28,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा। आता महावितरणने 1 एप्रिल पासून वीज दरामध्ये 37